मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 11. कार्य आणि ऊर्जा. वस्तूवर बल लावल्यास विस्थापन झाले की कार्य झाले असे म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. ऊर्जेची रूपे: यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. यांत्रिक ऊर्जा ही ऊर्जा यंत्राद्वारे लावली जाते. त्यात 2 प्रकार आहेत. एक, स्थितीज ऊर्जा. वस्तुतः साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे ही ऊर्जा साठवली जाते. 2. गतिज ऊर्जा. गतिमान वस्तूमध्ये असलेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा होय. उष्णता ऊर्जा. सूर्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना उष्णता ऊर्जा प्राप्त होते. इंधनाच्या ज्वलनातून देखील उष्णता ऊर्जेची निर्मिती होते. उष्णता मोजण्याचे एकक कॅलरी हे आहे. प्रकाश ऊर्जा. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती हरितद्रव्य वापरून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने अन्न तयार करतात. या प्रक्रियेमध्ये प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जेत रूपांतरित होते. ध्वनी ऊर्जा. ध्वनी हे ऊर्जेचे एक स्वरूप आहे. ध्वनीमध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे ध्वनी ऊर्जा होय. रासायनिक ऊर्जा. रासायनिक अभिक्रियातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जा असे म्हणतात. लेड ॲसिडच्या बॅटरीमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी रासायनिक अभिक्रिया केली जाते. फटाके पेटवले की त्यातून उष्णता, ध्वनी, प्रकाश आणि रासायनिक ऊर्जा बाहेर पडतात. विद्युत ऊर्जा. विविध उपकरणे विद्युत ऊर्जेवर चालतात. विद्युत ऊर्जा दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे. ऊर्जा रूपांतरण. निसर्गातील विविध ऊर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतात. यालाच ऊर्जेचे रूपांतरण असे म्हणतात. सूर्य हा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. ऊर्जा चक्र. सूर्याची उष्णता, पाण्याची वाफ स्थितीज ऊर्जा, वाफेचे थंड होऊन ढग बनणे पाऊस गतिज ऊर्जा, धरणात साठलेले पाणी स्थितीज ऊर्जा, धरणातून सोडलेले पाणी गतिज ऊर्जा, जलविद्युत केंद्र गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा विविध उपयोग प्रकाश, ध्वनी, उष्णता. ऊर्जा स्रोत. ऊर्जा प्राप्त करण्यासाठी ज्या साधनांचा किंवा स्रोतांचा वापर होतो त्यांना ऊर्जा स्रोत असे म्हणतात. ऊर्जा स्रोतांचे 2 गटात वर्गीकरण केले जाते: पारंपरिक, अपारंपरिक. पारंपरिक नवीकरणीय ऊर्जा स्रोत. पुन्हा पुन्हा निर्माण न करता येणारे ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत संपण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ जीवाश्म इंधन, लाकूड, कोळसा, गोवऱ्या इत्यादी. अपारंपरिक नवीकरणीय ऊर्जा स्रोत. पुन्हा पुन्हा वापरता येतील असे ऊर्जा स्रोत. हे ऊर्जा स्रोत अक्षय्य आणि अखंड असतात. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, समुद्रातील लहरींपासून मिळणारी ऊर्जा, अणुऊर्जा. सौर ऊर्जा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा. पृथ्वीवर ही ऊर्जा मुबलक प्रमाणात आणि अखंड स्वरूपात उपलब्ध असते. सौर चुली, सौर जलतापक, सौर शुष्कक आणि सौर विद्युत घट ही उपकरणे सौर ऊर्जेवर चालतात. सौर विद्युत घटामुळे वीज निर्मिती करता येते. पवन ऊर्जा. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून पवनचक्कीमध्ये विद्युत निर्मिती केली जाते. सागरी ऊर्जा. भरती ओहोटीच्या लाटांनी जनित्रे फिरवून लाटांपासून सागरी विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. ही सागरी विद्युत ऊर्जा समुद्राच्या खाडीतील चिंचोळा भाग निवडून तेथे भिंत बांधून निर्माण करतात. जलविद्युत ऊर्जा. धरणांमध्ये साठवलेले पाणी उंचावरून खाली सोडून जनित्राची पाती फिरवतात व वीज निर्मिती केली जाते. महाराष्ट्रात कोयना नदीच्या धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. समुद्राच्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा.
समुद्राच्या वर खाली होणाऱ्या लाटांपासून या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यात येते. अणुऊर्जा. युरेनियम, थोरियम यासारख्या जड मूलद्रव्यांच्या अणूंच्या विखंडनातून मिळणाऱ्या ऊर्जेला अणुऊर्जा असे म्हणतात. हरित ऊर्जा. ज्या ऊर्जा स्रोतांमधून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यासारखे कार्बनचे विविध घटक वातावरणात सोडले जात नाहीत, त्या ऊर्जेला हरित ऊर्जा असे म्हणतात. हरित ऊर्जा स्रोत जास्तीत जास्त प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 12. ध्वनी. ध्वनी हे ऊर्जेचे एक स्वरूप असून त्यामुळे ऐकण्याची संवेदना प्राप्त होते. ध्वनी निर्मिती. ध्वनी निर्माण होताना वस्तू कंप पावते. उदाहरणार्थ रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर यांचा स्पीकर कंप पावतो, म्हणून ही उपकरणे चालू असताना आपल्याला कंपने जाणवतात आणि ते बंद केल्यावर ही कंपने नष्ट होतात. ताणलेले रबर किंवा कंप पावणारे तबल्याचे चामडे कंप पावत असतानाचा ध्वनी निर्माण करतात. ध्वनी कसा ऐकू येतो? ध्वनी निर्माण होताना ध्वनी स्रोत कंप पावतो व त्यामुळे सभोवतालच्या हवेमध्ये कंपने निर्माण होतात. या कंपनांच्या लहरी किंवा ध्वनिलहरी स्रोतापासून सर्व दिशांना पसरतात व कानांपर्यंत पोहोचल्या की आपल्याला ध्वनी ऐकू येतो. ध्वनिलहरींमुळे कानाच्या पोकळीतील पडदा कंप पावतो. ही कंपने संवेदना निर्माण करतात व चेतातंतूंद्वारे ही संवेदना मेंदूपर्यंत पोचते व त्यामुळे ऐकू येते. ध्वनी प्रसारण. ध्वनी प्रसारण म्हणजे ध्वनी स्रोतांपासून ध्वनिलहरींचे सर्व दिशांना पसरणे होय. ध्वनी प्रसारणाचे माध्यम. ध्वनी स्रोताच्या सभोवताली असलेल्या माध्यमास ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. ध्वनिलहरीचे प्रसरण विविध माध्यमातून भिन्न वेगाने होते. स्थायूतून सर्वात जास्त वेगाने, त्याखालोखाल द्रवातून आणि सर्वात कमी वायुरूप माध्यमातून ध्वनिलहरींचे प्रसारण होते. ध्वनी प्रदूषण. ऐकायला त्रासदायक वाटणाऱ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होते. सततच्या गोंगाटाने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. ध्वनी प्रदूषण परिणाम. कानाची ऐकण्याची क्षमता कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो. मानसिक थकवा जाणवणे, चिडचिड होणे, अशांतता वाटणे, काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करण्याची क्षमता म्हणजेच एकाग्रता नष्ट होणे. ध्वनी प्रदूषण उपाय. शक्यतो वाहनांचा हॉर्न वाजवू नये. घरातील करमणुकीसाठी लावलेले रेडिओ, टेप रेकॉर्डर किंवा टीव्ही यांचा आवाज स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा. वाहनांची देखभाल करून त्यांचे अनावश्यक आवाज कमी करावेत. कारखाने, विमानतळ, रेल्वे आणि बस स्थानके हे सर्व मानवी वसाहतीपासून दूर असावेत. फटाके, लाऊडस्पीकर, ढोलताशे इत्यादींनी निरर्थक ध्वनी प्रदूषण होते, त्यामुळे यावर नियंत्रण असावे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 13. प्रकाश व छाया निर्मिती. दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ. ज्या वस्तू किंवा पदार्थापासून प्रकाश बाहेर टाकला जातो त्या वस्तूंना किंवा पदार्थांना दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकला जातो त्यावर प्रकाशाची तीव्रता अवलंबून असते. प्रत्येक दीप्तिमान वस्तू ही प्रकाशाचे उगमस्थान किंवा स्रोत असते. दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ. ज्या वस्तूंपासून प्रकाश बाहेर पडत नाही, म्हणजेच ज्या वस्तू प्रकाशाचे उगमस्थान नाहीत, अशा वस्तूंना दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ असे म्हणतात. प्रकाशाचे मानवनिर्मित किंवा कृत्रिम स्रोत. ज्या वस्तू नैसर्गिकरित्या प्रकाश देत नसून मानवाच्या प्रयत्नांनी प्रकाश देतात, अशा वस्तूंना प्रकाशाचे कृत्रिम स्रोत असे म्हणतात. प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत.
सूर्य हा प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. आकाशात रात्री दिसणारे चंद्र, तारे देखील प्रकाशाचे स्रोत आहेत. काही सजीव उदाहरणार्थ काजवे, अँगलर फिश, हनी मशरूम हे देखील प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. प्रकाशाचे संक्रमण. प्रकाशाचे प्रसारण नेहमी सरळ रेषेतच होत असते. यालाच प्रकाशाचे संक्रमण असेही म्हणतात. प्रकाशाचे परावर्तन. जेव्हा प्रकाशकिरणे एखाद्या वस्तूवर पडतात आणि परत फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. परावर्तित किरणे आपल्याला दिसली की आपण ती वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. प्रतिमा. आरशामध्ये प्रतिमा दिसताना आपल्या चेहऱ्यावरून परावर्तित झालेला प्रकाश आरशावर पडतो. हाच प्रकाश आरशावरून पुन्हा परावर्तित होतो. त्यामुळे आपण आपली प्रतिमा पाहू शकतो. आरशात जशी प्रतिमा दिसते तशी लाकडाच्या फळीमध्ये दिसत नाही. काचेच्या तावदानात प्रतिमा दिसते, परंतु ती स्पष्ट न दिसता अंधुक दिसते. सपाट आरशातील प्रतिमा. सपाट आरशात मूळ वस्तूच्या बाजूंची आणि प्रतिमेच्या बाजूंची अदलाबदल झालेली असते. वस्तू आरशासमोर जेवढ्या अंतरावर असते तेवढ्याच अंतरावर वस्तूची प्रतिमा तयार होते. प्रतिमेचा मूळ आकार वस्तू एवढाच असतो. सूचिछिद्र प्रतिमा ग्राहक. सूचिछिद्र प्रतिमा ग्राहक या उपकरणाला केवळ एक छिद्र असते. बाकी सर्व बाजू बंद असतात. त्याच्या आत संपूर्ण काळोख असतो. छिद्रातून प्रकाशाचे किरण आत जाऊ शकतात व त्यामुळे वस्तूची उलटी प्रतिमा तयार होते. खिडकीच्या तावदानाच्या प्रकारानुसार प्रकाशकिरणांचे संक्रमण होते किंवा होत नाही. यानुसार आपल्याला बाहेरच्या वस्तू तसेच परिसर दिसतात किंवा दिसत नाहीत. पारदर्शक पदार्थ. प्रकाश आरपार जातो. अर्धपारदर्शक पदार्थ. प्रकाश काही प्रमाणात आरपार जाऊ शकतो. अपारदर्शक पदार्थ. प्रकाश आरपार जाऊ शकत नाही. छाया निर्मिती. प्रकाशस्त्रोताच्या मार्गात जर अपारदर्शक वस्तू ठेवल्यास ती प्रकाशाला अडवते. वस्तूच्या पलीकडील असलेल्या पृष्ठभागावर या वस्तूची सावली पडते. सावली म्हणजेच छाया आणि ही क्रिया म्हणजेच छाया निर्मिती होय. अपारदर्शक पदार्थाची छाया पडू शकते कारण त्यांच्यातून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही. छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि छाया ज्यावर पडते तो पडदा यांचेच परस्परातील अंतर आणि दिशा यावर अवलंबून असते. सकाळी आणि संध्याकाळी सावल्या लांब पडतात, दुपारी त्या छोट्या दिसतात. हे बदल सूर्याच्या स्थितीमुळे दिसतात. छायेत होणारे बदल हे प्रकाशाचा स्रोत, ज्या वस्तूची छाया पडते ती वस्तू, तसेच छाया कशावर पडणार आहे तो पृष्ठभाग या 3 गोष्टीवर अवलंबून असते. सूर्यप्रकाश 7 रंगांचा बनलेला असून ते सिद्ध करण्यासाठी विविध उपकरणे तसेच प्रयोगांचा वापर केला जातो. न्यूटनची तबकडी प्रिझम. सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने एक तबकडी तयार केली व प्रयोगाद्वारे त्यामध्ये प्रकाशाचे 7 रंग असतात हे सिद्ध केले. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा हे 7 रंग समान आकाराच्या पाकळ्यांमध्ये या तबकडीवर दिसतात. ही तबकडी स्टँडवर बसवून फिरवली की 7 रंगांच्या ऐवजी केवळ पांढराच रंग दिसतो. यावरूनच सूर्यप्रकाशात 7 रंग असतात हे सिद्ध होते. न्यूटनने प्रकाशाविषयी दी ऑप्टिक्स हे पुस्तक लिहिले आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 14. चुंबकाची गंमत. चुंबक ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट या प्रकारचे धातू आकर्षिले जातात त्याला चुंबक म्हणतात. चुंबकत्व. विशिष्ट पदार्थ आकर्षून घेण्याच्या चुंबकाच्या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. चुंबकीय पदार्थ. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात
त्यांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ लोखंड, कोबाल्ट, निकेल. अचुंबकीय पदार्थ, जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जात नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक, कागद, रबर, काच इत्यादी. चुंबकाचा शोध. ग्रीस देशातल्या मॅग्नेशिया प्रांतातील मॅग्नस नावाच्या मेंढपाळाने चुंबकाचा शोध लावला. तो एका दगडावर बसला होता. त्याच्या लक्षात आले की त्याचे बूट व काठी त्या दगडाला चिकटून बसले आहेत. त्याला ते वेगळे करण्यासाठी विशेष बल लावावे लागले. पुढे या खडकालाच मॅग्नेटाइट असे नाव देण्यात आले. होका यंत्र. होका यंत्राची निर्मिती लोडस्टोन या खडकाच्या उपयोगातून झाली. लोडस्टोन म्हणजेच मॅग्नेटाइटचा खडक. या खडकाचा तुकडा टांगून ठेवल्यास तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेने स्थिर राहतो. यामुळे प्राचीन काळात युरोपातील आणि चीनमधील लोकांनी त्याचा उपयोग दिशा दर्शवण्यासाठी केला. मानवनिर्मित चुंबक. विविध प्रकारची चुंबक आपल्याला विविध उपयोगासाठी तयार केली जातात. पट्टी चुंबक, चकती चुंबक, नालाकृती चुंबक, वर्तुळाकार चुंबक, दंडगोलाकार चुंबक, बटन चुंबक असे अनेक प्रकारचे चुंबक असतात. चुंबकत्व. चुंबकाने वस्तू आकर्षून घेतली की ती आपल्या जागेवरून हलते. म्हणजेच चुंबकीय बलामुळे एखाद्या वस्तूचे विस्थापन होऊन कार्य होते. या गुणधर्माचा फायदा कारखाने, बंदरे, कचरा डेपो अशा ठिकाणी उपयोगात येणाऱ्या क्रेनमध्ये केला जातो. उत्तर व दक्षिण ध्रुव. चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर होते त्याला उत्तर ध्रुव N, तर दक्षिण दिशेला स्थिर होणाऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव S असे म्हणतात. चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांना जास्त लोखंडी कीस किंवा चुरा चिकटतो, तर मधल्या भागावर कमी चिकटतो. म्हणजेच चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांवर जास्त असते. चुंबकाचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत. एका चुंबकाचे 2 भाग केल्यास त्यातून पुन्हा स्वतंत्र 2 चुंबक तयार होतात. प्रवर्तित चुंबकत्व. चुंबकाच्या संपर्कात असलेल्या लोखंडी पट्टीला लोहकीस चिकटतो आणि चुंबक दूर केल्यास हा लोहकीस खाली पडतो. यावरून असे लक्षात येते की चुंबकाच्या संपर्कात चुंबकीय पदार्थ असल्यास त्याला सुद्धा चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वालाच प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. प्रतिकर्षण आणि आकर्षण. चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. तात्पुरते चुंबकत्व. काही काळापुरते टिकून राहणारे चुंबकत्व म्हणजे तात्पुरते चुंबकत्व होय. विद्युत चुंबक. एखाद्या वस्तूत विद्युत प्रवाह सोडल्यास त्यात चुंबकत्व निर्माण होते व ते तात्पुरते चुंबकाचे कार्य करते. विद्युत प्रवाह बंद केल्यास चुंबकत्व नाहीसे होते. या चुंबकाला विद्युत चुंबक असे म्हणतात. उदाहरणार्थ दारावरची घंटा, क्रेन. कायम चुंबक. निकेल, कोबाल्ट व लोह यांच्या मिश्रणापासून कायम चुंबक बनवतात. या प्रकारच्या चुंबकात कायम स्वरूपात चुंबकत्व असते. उदाहरणार्थ पिन होल्डर, कपाटाच्या दाराचे चुंबक. अल्निको हे संमिश्र ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्टचे आहे. चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मिती. मायकेल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मिती करण्याचे यंत्र विकसित केले. या संशोधनामुळे आज आपण अनेक उपकरणात विजेचा आणि विद्युत चुंबकाचा उपयोग करू शकतो. मॅग्लेव ट्रेन. विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्षण बल या गुणधर्माचा वापर करून मॅग्लेव ट्रेन चालवली जाते. चुंबकाच्या प्रतिकर्षणामुळे ट्रेन आणि रूळ यात घर्षण बल नसते. त्यामुळे ट्रेन प्रचंड वेगाने रुळांवरून पुढे धावू शकते. या ट्रेनच्या दोन्ही बाजूने
चुंबक बसवलेले असतात, त्यामुळे ट्रेन पुढे जाण्यास मदत होते. चुंबकत्वाचा नाश. चुंबकाला उष्णता दिल्यास किंवा ते जोराने आपटल्यास, तोडल्यास, फेकल्यास त्यातील चुंबकत्वाचा नाश होतो. चुंबक रक्षक. चुंबकत्व नष्ट होऊ नये यासाठी चुंबक ठेवायच्या पेटीत मृदू लोखंडाची किंवा शुद्ध लोखंडाची पट्टी ठेवतात. या पट्टीला चुंबक रक्षक असे म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 15. विश्वाचे अंतरंग. दीर्घिका. असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका यांचा समूह म्हणजे दीर्घिका होय. आकाशगंगा. आकाशगंगा ही देखील एक दीर्घिका असून आपली सूर्यमाला आकाशगंगा या दीर्घिकेत आहे. आकाशगंगा निरभ्र काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली दिसते. आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी असेही म्हणतात. स्थानिक दीर्घिका. आपली आकाशगंगा एका दीर्घिकांच्या समूहात असून या समूहाला स्थानिक दीर्घिका असे म्हणतात. आपल्या आकाशगंगेच्या जवळ देवयानी ही दीर्घिका आहे. खगोलीय वस्तू. आपल्या आकाशगंगेमध्ये अनेक लहान व मोठे तारे, तारकापुंज, तेजोमेघ, वायुढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला असलेले तारे अशा विविध खगोलीय वस्तू आढळतात. विश्व. असंख्य दीर्घिका, त्यातील अवकाश आणि ऊर्जा या सर्वांचे मिळून एकत्रितपणे विश्व बनते. दीर्घिकांचे प्रकार. दीर्घिकांचे प्रकार हे त्यांच्या आकारांवरून पडतात. चक्राकार किंवा सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित. हबल दुर्बीण. अमेरिकेतील नासा या संस्थेने 1920 साली हबल दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली होती. हबल दुर्बिणीच्या सहाय्याने एडविन हबल या खगोलतज्ञाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे दाखवून दिले आहे. हबल दुर्बिणीच्या सहाय्याने ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाशचित्रे घेणे आणि वर्णपट मिळवणे अशी कार्ये करता येतात. तारे. काही तारे तेजस्वी तर काही अंधुक दिसतात. निळे, पिवळे, पांढरे, तांबूस अशा विविध रंगांचे तारे आकाशात पाहायला मिळतात. काही तारे स्वतःचेच तेज बदलू शकतात. ताऱ्यांचे जन्मस्थान हे धूलिकण आणि वायू यांच्या तेजोमेघात असते. ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 3500 अंश सेल्सिअस ते 50,000 अंश सेल्सिअस इतके असते. तापमानानुसार ताऱ्यांचा रंग बदलत असतो. ताऱ्यांचे प्रकार. सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे, रूपविकारी तारे. सूर्यमाला. सूर्यमालेत सूर्य, त्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का इत्यादी खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना अंतर्ग्रह म्हणतात, तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांना बहिर्ग्रह म्हणतात. अंतर्ग्रहांचे कवच कठीण असते, तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असून त्यांच्या भोवती कडा असतात. उपग्रह. उपग्रह सूर्याभोवती फिरत नसतात, परंतु ते स्वतंत्रपणे विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात. उपग्रह देखील स्वतःच्या आसाभोवती फिरतात. पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा 27.5 दिवसात परिवलन करतो. बुध आणि शुक्र वगळता इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. लघुग्रह. सूर्यमालेतील ग्रह निर्माण होत असताना जे लहान खडक संपूर्ण ग्रह बनवू शकले नाहीत त्यांना लघुग्रह म्हणतात. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. मंगळ आणि गुरुग्रहांच्या दरम्यान
लघुग्रहांचा पट्टा आहे. बटुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या लहान आकाराच्या खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय. उदाहरणार्थ प्लुटो. परिवलन काळ 6.38 दिवस आणि सूर्याभोवती परिभ्रमण 248 वर्षे. धूमकेतू सूर्यमालेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या अश्निगोलांना धूमकेतू असे म्हणतात. धूमकेतू हे धूलिकण आणि बर्फ म्हणजेच गोठलेल्या द्रव्यापासून निर्माण झालेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते सूक्ष्मबिंदूप्रमाणे दिसतात. सूर्याजवळ आल्यावर मात्र ते डोळ्यांना सहज दिसू शकतात. जेव्हा धूमकेतू सूर्याच्या जवळ जातात तेव्हा सूर्याच्या उष्णतेने त्यातील द्रव्यांचे रूपांतर वायूमध्ये होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात व त्यामुळे त्यांना लांब पिसारा किंवा शेपूट असल्यासारखे दिसते. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांची कक्षा दीर्घ लंबवर्तुळाकार असते. त्यामुळे ते क्वचितच आणि खूप कालांतरानेच आकाशात दिसतात. धूमकेतूचे प्रकार: दीर्घ मुदतीचे धूमकेतू, अल्प मुदतीचे धूमकेतू. दीर्घ मुदतीच्या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. अल्प मुदतीच्या धूमकेतूंना 200 वर्षापेक्षा कमी काळ लागतो. धूमकेतूच्या अंतर्भागाची रचना फ्रेड व्हिलप या खगोलशास्त्रज्ञाने वर्णन केली आहे. त्याच्या मते विविध घटकांच्या बर्फाळ समूहाने धूमकेतू बनलेला असावा. या शास्त्रज्ञाने 1950 पर्यंत 6 धूमकेतूंचा शोध लावला. त्यांनीच धूमकेतूला डर्टी स्नोबॉल हे नाव दिले आहे. 1986 साली हॅलेचा धूमकेतू भारतातून आकाशात दिसला होता. उल्कापात लघुग्रहाच्या पट्ट्यामधून येणारे शिलाखंड पृथ्वीकडे झेपावतात. त्याला उल्कापात म्हणतात. आकाशातून तुटलेला तारा दिसतो त्यावेळी उल्कापात होत असतो. उल्का छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात शिरताना उष्णतेमुळे पूर्णपणे जळून जातात. त्यांना उल्का म्हणतात. अशनी ज्यावेळी शिलाखंड पूर्ण न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळतात तेव्हा त्यांना अशनी म्हणतात. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे सरोवर अशनी आघाताने निर्माण झाले आहे. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.